जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस महाशहर तालुका कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा बैठकीसाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज ही बैठक पार पडतो ते आपल्या जिल्ह्याचे धडाडीचे अध्यक्ष उमेश दादा, तालुका अध्यक्ष, सर्व राष्ट्रवादी परिवार, अजितदादावर आणि पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते. खऱ्या अर्थानं दादा, राजसत्ता आणि राजपाट हा कधी मागून मिळत नाही, तो नेहमीच हिसकावून घ्यावा लागतो. माळशिरस तालुक्यातल्या राजकारणाची परिस्थिती अशी की सगळ्यात कौरव पांडव सगळे एक झाले, कोण कुठे आहे. पण माझी आपल्या पक्षाला विनंती आहे, कोण कुठं आहे, भाजप काय करताय, सातपुते काय करते, मोहिते पाटील काय करताय, जानकर काय करताय, याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या पक्षामध्ये ज्यांना खरंच निवडणूक लढायची त्यांनी आता इथून पुढे तुमचा टाइम बाउंड बांधा आणि तुमच्या गटापुरतं, तुमच्या झडपी गट असेल, तुमचा पंचायत समिती गट असेल, तिथल्या लोकांना भेटीगाठी चालू करा. मी गेल्या 8-10 दिवसापासून लिंगाव जिल्हा परिषद गटामध्ये गाव भेटीचा दौरा चालू केलेला. खरं तर दादा, आमचा जिल्हा परिषद जो गट आहे तो कुडूस, डोबावाडी, झंजेवाडी, लिंगाव आणि कुसमोड हा पहिला गण आहे. आणि दुसरा गण झिंजेवस्ती, चांदापुरी, गारवड, मांडकी आणि कोरडवाडी. म्हणजे पदाधिकाऱ्यांना सुद्धा एका 2 सेकंदामध्ये तुमच्या गटातली नावं गावाची सांगता आली पाहिजे. आणि या तालुक्यात दादा आम्ही चळवळीत काम करतो, आम्ही रासरमध्ये काम केलेलं आहे. तडवळकर सरांना सुद्धा मी इथं मेडलकरामध्ये सुद्धा पोटनिवडणुकीच्या निवडणुकीला उभा केलेलं होतं. मग हे काम करत असताना आता एक पॉलिटिकल बार्गेनिंग काय की तुम्हाला आपण म्हणतोय युती, 100% युतीमध्ये आपण लोकसभेला, विधानसभेला धर्म पाळलेला आहे. पण युतीमध्ये किमान समान जर प्रोग्राम असेल तर 9 जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला 3 पक्षामध्ये 3 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीमध्ये 6 पंचायत समित्या द्यायला पाहिजे. पण मग तुमच्या पक्षाचं काय आहे, कुठं आहे? खऱ्या अर्थानं आज हे आमच्या पक्षाची ताकद आहे. आणि इथं उपस्थित असलेले एक कार्यकर्ता 5-5 हजार लोकांमध्ये कार्यकर्ता आहे, 5-5 हजार लोकांना गोळा करणारा कार्यकर्ता आहे. आणि मग जी पॉलिटिकल बार्गेनिंग आहे ती खऱ्या अर्थानं फॉर्म भरल्यापासून फॉर्म काढेपर्यंत युती होते. त्यामुळं माझी पक्षाला विनंती आहे की आधी युती आपापलं काम करा. हे कुणाकुणाचे फॉर्म भरतायत, राष्ट्रवादी किती फॉर्म भरते, त्यामध्ये रेस मध्ये किती आहे, जॉईन केलं कोण होणार आहे, कोणामुळे कोणाचं सीट पडेल, कोण निवडून येऊ शकतो. पण मी दादा तुम्हाला शब्द देऊ शकतो की मी प्रवक्ता आहे. खऱ्या अर्थानं मी निवडणुकीच्या भानगडीमध्ये जास्त न पडता पक्षाची बाजू, पक्षाची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. परंतु या तालुक्यामध्ये माझ्या पक्षाच्या अस्तित्वाकडे जर कोण बोट दाखवत असेल तर सतीश कुमार दंड ढोकळून सगळ्याच्या पुढे उभा राहील. आणि या निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये तिरंगीला उद्या युती होऊ द्या, या तालुक्यामध्ये रिझल्ट करण्याशिवाय सोडणार नाहीये. या गटामध्ये मला सर्वच्या सर्व लोक परिचित आहेत. सर्व सतीश कुलाला नावाने शिकवतात. मी सर्वसामान्य कुटुंबात नाही, परंतु शेतकऱ्याच्या प्रश्नावरती असेल, ऊसदराच्या प्रश्नावरती असेल, विविध आंदोलन MIDCचे असतील, इतर सर्व आंदोलनामध्ये जर तालुक्याचा प्रश्न असेल तर आम्ही कधी कुठला पक्ष कार्यक्रम आयोजित करतोय, कोण घेतोय, कोण श्रेय घेतोय याचं कधी बघितलं नाही. परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी, जनतेसाठी आवाज उठवलेला आहे. दादा, मी पाठीमागच्या 2 वर्षामध्ये सुद्धा सहकार मर्शीवर 2 दिवसाचं उपोषण केलं होतं. गेल्या 7 वर्षामध्ये त्या कारखान्यावरती कोणी जायला तिथं धजावत गेलं सुद्धा नाही. परंतु माझ्या आंदोलनामुळे 200 रुपये दर त्यांना एक 4 दिवसामध्ये या लोकांना द्यावा लागला. आणि मग धनगर समाजाच्या चळवळीमध्ये असेल, ओबीसीच्या चळवळीमध्ये असेल, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा आम्ही कॅडल मार्च काढलेले आहे. आणि मग या महाराष्ट्रामध्ये समतेचं पुरोगामीचं विचाराचं राजकारण करत असताना कधी जातीवादाला थारा दिलेला नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आजपर्यंत आम्ही मांडलेला आपला पक्ष मानतोय. अरे खऱ्या अर्थानं आपला पक्ष, आपला नेता अजितदादा सर्व फुल टाइम आपल्यासाठी काम करताय. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. दादा, इथं भाजप हे अफजलखानाच्या भूमिकेत आहे की मिठी मारायची आणि दाबायची त्याची मान. परंतु तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. या अधिवेशनामध्ये 2 आमदारांची भांडण झाली. खरं तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात
महाराष्ट्राला जनतेला न्याय काय अपेक्षित होता की त्या दोन्ही आमदारांना 4-4 महिन्यासाठी निलंबित करायला पाहिजे होतं, किंवा एखाद्या राजकारणाचं स्तर आय बाहेर काढली त्याच्या पाठीमागे 100% पक्ष उभा राहतो. पण अरे कुर्डूमध्ये माझा युवकचा एक तालुका अध्यक्ष माझ्या सर्वसामान्य शाळेच्या पोरांना जायला चिकलवतोय, दूध कऱ्या शेतकऱ्यांना जायला चिकलवतोय, तिथं मुरुम टाकायला त्याला कामाला अडचण आली तर डायरेक्ट माझा पक्षाचा अध्यक्ष कार्यकर्त्यासाठी रस्त्यावर उतरला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना पाण्याचा मुरुम फ्री झाला. ही अजितदादाच्या आणि आपल्या इतर लोकांच्या मध्ये काम करण्याची तफावत आहे. खऱ्या अर्थानं पवारसाहेबांच्या चेहऱ्यावरती आजपर्यंत राजकारणाचं मत पूर्वीच्या राष्ट्रवादीमध्ये मागितली जात होती, परंतु आपण कमी पडतोय. अजितदादांच्या चेहऱ्यावरती मत मागितली पाहिजे. दादा, या सोलापूर जिल्ह्याचं राजकारण याच्या आधी या माळशिरस तालुक्याच्या भोवती गेल्या 15, 20, 25 वर्षापूर्वी फिरत होतं. या माळशिरस सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादीचे पालकमंत्री जास्त काळ राहिलेले आहेत, परंतु आता एका वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आले की उभ्यानं तालुका कचरायचं काम चालू आहे. त्यामुळे आपण युतीत असेल, आपले विचारधारा स्पष्ट आहेत, आपली विकासाची लाईन क्लिअर आहे, पण आपल्या अस्तित्वाला जर कोण धक्का लावणार असेल, मित्र पक्ष असू द्या, विरोधी पक्ष असू द्या, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करू. आणि उमेश दादांसारखा आपल्याला एक जिल्हाध्यक्ष भेटलेला आहे जो तुमच्यासाठी पूर्ण वेळ आहे, जे कायद्यात बसले कुठलंही काम दादाकडे घेऊन जाऊ. आणि जो कोण मोठा पुढाऱ्याचा पोरगा आहे, कुणीतरी शिफारस करावी. अरे मला बघितलं की माझ्याकडे प्रवक्ते पद दिलं, कोण आहे सतीश कुराड, त्याचा बाप ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, पण ज्याच्यात स्किल आहे, जो काम करेल त्याच्या पाठीमागं आपला उमेश दादा आणि आपला पक्ष उभा राहणार आहे. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांना दादा विनंती करतोय की ज्यांना निवडणूक लढायचे त्यांनी तयारीला लागा आणि दादा इच्छुकांची सगळ्यांची नावं घ्या. आणि यामध्ये म्हणजे 100% कोण लढणार आहे, युती झाली तर किती गटातल्या जागा सोडवल्या पाहिजेत आणि नाही झाली तर तिरंगेमध्ये पुन्हा लढवलं पाहिजे. याचं बार्गेनिंग आपण एक प्रमुख मंडळी, आपले तालुकाध्यक्ष आणि सर्व लोक हे ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा, ज्यांनी आमचं जरी वय कमी असलं तरी आमच्यापेक्षा ज्यांनी निवडणुका या तालुक्याचा जास्त अनुभव घेतलेला आहे, अशा सर्व मंडळींच्या मार्गदर्शनाखाली काम करू. आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला तुमचं मी मनापासून पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि पुढील तुमच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.